गेल्या वेळेला आपण म्हणलं होतं की लांब उडी मारायची असेल तर मागे जाऊन पळत जावं लागतं. याला हा स्टार्ट म्हणतात. तो स्टार्ट आपल्याला या 15 दिवसाच्या निमित्तानं मिळतो. आज होळी आहे आणि समजा 15 दिवसांनी गुढीपाडवा आहे. तर गुढीपाडव्याला मी काही संकल्प करणार आहे का? या आध्यात्मिकदृष्ट्या खूप प्रगत असलेल्या एका व्यक्तीला मी हा प्रश्न विचारला. म्हणलं मला दैनंदिनी द्या 7 दिवसांसाठी 15 दिवसांसाठी, त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढेल. त्यांनी दिले, लिहून घेतले. त्यातल्या आपल्याला रेलेवंट आहे, सगळ्यांना जे उपयुक्त आहेत तेवढे मी वाचणार आहे आणि त्याच्यावर चिंतन करणार आहे. असा जो विषय असतो, एखादा दिवस कोणत्या विषयावर बोलायचं, ती तिथी असते त्याच्याबद्दल बोलता येतं. प्रत्येक तिथीची आपल्याकडे कथा आहे, काहीतरी सांस्कृतिक महत्त्व आहे, त्याच्यावरही बोलता येतं. पण संकल्प शक्ती हा आपल्या सगळ्यांचा महत्त्वाचा प्रश्न आहे. संकल्प म्हणजे पॉवर टू रिझॉल्व. एखादी निर्धार म्हणजे निर्धार, ठरलं म्हणजे ठरलं. हे आपलं जमत नाही आणि त्यामुळे सातत्य होत नाही. आपण शॉर्टकट्स बघतो, पळवाटा शोधतो, संधी बघतो की जर हे नाही करायला मिळालं तर. मी अनेकांना विचारतो, मला उत्तर देऊ नका, मनातल्या मनात बघा. सुतक आल्यानंतर घरात जो पूजा करतो देवांची, त्याच्या मनात विचार येतो ना, 10 दिवस सुट्टी, पूजेला सुट्टी. आणि जवळजवळ सगळ्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं. म्हटलं सांगायचं सांगा की हो सर, विचार येतो मनात. कारण आपण पूजेचं रुटीन बनवलेलं आहे. रुटीनचा कंटाळा येतोच, कारण रुटीन म्हणजे यांत्रिक आहे. रुटीनमधला मूळ शब्द आहे रूट. आणि तो रूट कसा आहे, एकतर असा आहे पाळण्यासारखा, मेरी गो राऊंडचे पाळणे असतात ना, त्यांचा रूट ठरलेला आहे. किंवा सगळ्यात वाईट म्हणजे कोलुका बैल, घाण्याचा बैल, त्याला बांधलेलं असतं आणि त्याच ह्याच्यात तो फिरत राहतो. आयुष्यात तो कित्येक हजार लिटर तेल काढतो. खोबऱ्याचं काय, शेंगदाण्यांचं काय काढतो. पण त्याच्या चालण्यामुळे पूर्वी जमिनी असायच्या शेणाच्या, खड्डे पडायचे. पण त्याला जर विचारलं की खोलीच्या बाहेर काय आहे, तो म्हणेल मला नाही, मला ब्लाइंडर्स लावलेले असतात. ब्लाइंडर्स, कारण मी इकडे तिकडे बघितलं तर माझं चालणं थांबेल आणि त्यामुळे तेल कमी निघेल, म्हणून मला बाहेरचं बघण्याला परवानगीच नसते. आता खिडकीच्या बाहेर मला हिरवं शेत वगैरे किंवा झाडं वगैरे मी थांबेन, काही बघायचीच परवानगी नसते. हे रुटीन आहे, लक्षात ठेवा. इकडचं तिकडचं बघायचं नाही, कुठला विचार करायचा नाही, आपलं करत राहायचं. त्यावेळेला ते आपले महाराज तसे नाही आहे. महाराज एक कृष्ण हा ध्वज होता आणि भीष्म हा ध्वजदंड होता. दंड म्हणजे काठी. 2 गोष्टी असल्याशिवाय ध्वज होत नाही. वारकऱ्याच्या खांद्यावर सुद्धा जी पताका असते त्याला तो गुढी म्हणतो. माझ्या मनीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी. गुढी म्हणजे ते एवढीशी दांडकं काठी आणि त्याला पताका. हे लक्षात घ्या, दोन्ही गोष्टी आवश्यक असतात. त्याच्यात पताका म्हणजे ध्वज हा अत्यंत लवचिक आहे, फ्लेक्सिबल म्हणतात ते. जरा वारा आलं की तो लगेच असा लहरायला लागतो, सुंदर. आणि ध्वजदंड हा कायम ताठ असतो. काही वारं जोरात मोडेन पण वाकणार नाही. आणि ध्वज सांगत असतो मी असा फरफरत असतो. आत्ता समजा वाकलो एखाद्या सत्तेपुढे, उद्या त्या सत्तेला वाकवेन. मग 15 ऑगस्ट 1947ला एक ध्वज खाली उतरतो आणि दुसरा ध्वजवर चढतो. असं घडतंच ना ध्वजाच्या बाबतीत. ध्वजदंड तोच असतो की हो. भीष्म हा ध्वजदंड आहे आणि कृष्ण हा ध्वज आहे. आपण आता गुढी उभारणार आहोत, त्यालासुद्धा दंड आहे, काठी, बांबू, आणि त्यालाही ध्वज आहे. गुढीला धर्मध्वज, ब्रह्मध्वज, सुंदर शब्द आहेत. ब्रह्माची जर काही खूण असेल तरी गुढी. ध्वज कशी खूण? एखाद्या राजाची वगैरे ठीक आहे, ब्रह्माची. धर्मध्वज धर्माची. तर गुढीची म्हणून काही वैशिष्ट्य आहेत ते आपण नंतर पाहूया. आणि त्याच्यामुळे त्याला ब्रह्मध्वज म्हणलेला आहे. आपण मला त्या व्यक्तीने जो कार्यक्रम दिला, तो कार्यक्रम त्या काळात मी किती पाळला हा महत्त्वाचा भाग नाही आहे. मी सहज त्यातले महत्त्वाचे मुद्दे वाचून दाखवणार आहे. काही अगदी जे माझ्यासाठीच होते ते काही मी वाचणार नाही आहे. पण पहिली गोष्ट, 13 अक्षरांचा जर माझा मंत्र आहे, तो माझं जीवन 13च्या पटीत व्यापून टाकेन.
मला माळा करायच्या तर मी 13 करेन, प्रदक्षिणा घालायच्या तर 13 घालेन, एखादा उपवास करायचा एकादशीचा तर 13 करेन, 26 करेन, 39 करेन. म्हणून गंमत बघा, आपण जो अलार्म लावतो तो डिजिटल असल्यामुळे इतकं सोपं छान झालेलं आहे जीवन की 5:13ला म्हणजे 5:13ला अलार्म लागतो. यू वेकअप, यू नीड नॉट गेट अप. पडून विश्रांती 3-4 ठिकाणी सांगितलेलं आहे. पडून विश्रांती आणि विचार. एकदम गप्प करून उठू नका. 4:13ला वाजले, 4:13 नंतर पुढचा अलार्म 4:26. 13 मिनटं पडून विचार करा ना. पहिली गोष्ट तुम्हाला स्ट्राईक होईल, किती लवकर 13 मिनटं संपली, किती लवकर काळ धावतोय, किती लवकर आयुष्य संपत आहे, हे लक्षात घ्या. म्हणून 13:26, 13:39, मग 13:26ला समजा आपण उठलो, 13:39पर्यंत सकाळचे जे नित्य आहेत म्हणजे दाढ घासणं, तोंड धुणं वगैरे काय, 13 मिनटंच जास्त द्यायला पाहिजे. 13:39ला प्रभाते वनी रामचिंतित जावा. काहीतरी चिंतन, आणि चिंतन कशावर करायचं? अरे अर्थ असलेला ग्रंथ घ्या. मला तर सुचवायचं आहे, आपण 7वा अध्याय इतक्या छान पारायण करतो, अनेकांच्या तो तोंडात बसलेला आहे, अनेकांना त्यातल्या काही ओव्या पाठ झालेल्या असतील. इथेच खरा धोका असतो. तोंडात बसणं चांगलं आहे, पण ते यांत्रिक आहे का त्या बैलासारखं? मग मी चिंतन करत एखादा त्याच ओवीतला शब्द मला नवीन दृष्टीनं किंवा नवीन अर्थानं स्ट्राईक होतो का, जसा बाण लागतो तसा लागतो का तो शब्द मला. म्हणून इथून पुढे तुम्ही एक पारायण घरी करा. मला सांगायचं आहे तुम्हाला ते. आणि घरी करताना पेपर आणि पेन घेऊन किंवा पेन्सिल घेऊन बसा. एका याच्यात होणार नाही 7वा अध्याय वाचून. पेपर तिथे ठेवा ना, आणि फक्त तुमचा जो ग्रंथ वाचण्याचा आहे, पेज नंबर आणि ओवी एवढंच लिहा. त्यातलं काय समजलं नाही त्याची आपण इथे चर्चा करू. मग त्याच्या पुढचं पारायण हे किती भावार्थपूर्ण असेल हे लक्षात येईल. अर्थ कळला ना. माय परमाय. कालच एकाने विचारला ना, मी हा प्रयोग केला. म्हणलं पितामह आले तरी जप करताना उठू नये. त्यांनी संस्कृत शब्द वापरला आहे, त्यांना म्हणायचं आहे बापाचा बाप. हां, आता बरं कळले. बाप आला तरी उठू नये असं नाही, बापाचा बाप आला तरी उठू नये. मग मला उठू नये म्हणजे बसल्या बसल्या मी बऱ्याच करतो ना. ऑफ करा ना तुमचा मोबाईल. उठू नये, मी न उठता बऱ्याच गोष्टी करतो. उठलो तर मी घरातल्या घरात उठून दार उघडेन, पण मी जर मनाने उठून जायला लागलो तर कुठे पोचेन काही सांगता येत नाही. ऑफ, कट ऑफ. म्हणजे मी 15 मिनटं किंवा 13 मिनटं जप करणार आहे, तर 13 मिनटं आय एम कट ऑफ फ्रॉम द वर्ल्ड अँड द वर्ल्ड इज कट ऑफ फ्रॉम मी. चांगले शब्द वापरायचे असतील, आय एम डेड टू द वर्ल्ड अँड द वर्ल्ड इज डेड टू मी. असं मरणाचं प्रॅक्टिस केव्हा करणार तो आपण कधी मरणारच नाही. मरण्यापूर्वी मरण्याची रिहर्सल करणारच नाही. अरे गाढ झोप ही मृत्यूची रिहर्सल असते मूर्खानो, तुम्हाला कळत नाही, असे संतांचे शब्द आहेत. रोजची गाढ झोप ही मृत्यूची रिहर्सल आहे. उपयोग करून घ्या त्याचा. तर म्हणून तुम्हाला सांगतो की 13च्या पटीत आयुष्य असं हे करून टाकायचं. मग पहिली 13 मिनटं, नंतरची 13 मिनटं, नंतरची 13 मिनटं, नंतरची 13 मिनटं. हा पहिला 1 तास झाला, जवळ 52 मिनटं झाली. हा 1 तास आहे ना, डायमंड पिरियड आहे. तो वाया घालवू नका. लगेच प्रपंचाच्या कामाला नाही, करावीच लागतात. 1 तास लवकर उठा, लवकर घुसटे, 1 तास लवकर झोपा. नाही ते तर जमत नाही, कारण सिरियल्स त्याच वेळेला असतात. मग आता या प्रश्न कोणी सोडवायचा सांगा बरं? आपले प्रश्न आपणच सोडवायचे असतात. जगाकडे त्याची स्टँडर्ड उत्तरं असतात, आणि स्टँडर्ड उत्तरं सगळ्यांनाच बसतात असं नाही. ज्या वेळेला सांभार हे करायचा, तुमच्या मापाने तुम्हाला चप्पल बूट वगैरे काही करून द्यायचा, नंतर आले ना बाटा वगैरे सारखे, त्यावेळेला तो म्हणतो साहेब चालताना तुम्ही जरा लंगडत आहे. हो म्हणाले, नवीन बूट घेतला आहे तो लागतो आहे. आणि इंग्लिशमध्ये म्हणच आहे, द पर्सन हू वेअर्स द शू नोज व्हेअर इट पिंचेस. जो बूट घालतो त्यालाच कळतं कुठे तो बूट लागतो आहे. म्हणाले बरोबर आहे साहेब, तुमचा साईजच जर 5.5 आहे आणि बाटा 5 देतो किंवा 6 देतो, 5.5 देत नाही. हे लक्षात ठेवा. हे स्टँडर्डायझेशन झालं. आम्ही इंडिव्हिज्युअली करून देत होतो, पण आता तुम्हाला ते जास्त सफाईदार वाटतात, जास्त चांगले वाटतात. ठीक आहे, आमचं दुकान बंद व्हायची वेळ आलेली आहे.
आता बऱ्याच गोष्टी बंद होत चाललेल्या आहेत आपल्या ट्रॅडिशनल. दुःख करायचं कारण नाही, कारण त्यांनी दुसरा मार्ग शोधला पाहिजे. आणि अनेक जण शोधतायत, अनेकांनी शोधलेत, शोधतील. त्यातून खूप चांगल्या गोष्टी निर्माण होत आहेत सध्या. आत्ता तो विषय नाही आहे. तर मी त्यांना सांगितलं की मी साधारणतः 5 पूर्वी उठतोच. तर म्हणाले 4:52 तुम्ही दिवस सुरू करा. त्यांनी सांगितलं. आणि तुम्हाला सांगतो त्यांच्या सांगण्याचं बळ असेल की ते असेच काहीतरी 15 दिवस होते. नंतर मी तो एक 7 दिवस मी एकांतात असतो, त्यावेळेला अनेकदा हा कार्यक्रम मी पार पाडलेला आहे. आणि ह्याला किती वर्ष झाली असतील, 10 वर्ष तरी झाली. त्यांनी पहिल्यांदा दिला त्यावेळेला 2017 साल होता. पहिल्यांदा बघा 4:52 उठणे, नाम आणि ध्यान. नाम उठणे म्हणजे जागं होणं, उत्तिष्ठत जाग्रत, उठून लगेच तडतड करायला लागू नका. आणि नाम आणि ध्यान गादीतच बसून घ्या, महाराजांनी सांगितलं. आवश्यक असेल तर तोंड धुवा, आवश्यक असेल म्हणजे झोप यायला लागली तर तोंड धुवा, तोंडावर पाणी मारा वगैरे, आता गादीवर बसा ना. सवय होते काही दिवसांनी. मानसपूजा करा म्हणून महाराज सांगतात. त्याच्यानंतर मी सगळं वाचत नाही, महत्त्वाचं ते वाचतो आहे. 5:26 कुठलं तरी महाराजांचं प्रवचन किंवा गीतेतला एखादा श्लोक, मनाचा श्लोक, त्याच्यावर चिंतन करा. आधी चिंतन करा आणि मग लेखन वाचन करा. वाचन करायला एखादा श्लोक, त्याला वाचन म्हणत नाही, त्याच्यावर विचार करतो. आणि प्रत्येक वेळेला विचार करताना निरनिराळ्या गोष्टी दिसतात. त्या 2 उभ्या असतात. इथे उल्लेख आपण अनेकदा केला म्हणून तुमच्या लक्षात आले असतील, पण त्या व्यक्तीच्या प्रथम लक्षात आल्या. माय परमाय गुरुमाय. माय म्हणजे आई, त्याच्यापेक्षा पर म्हणजे श्रेष्ठ. माय कुठली आहे? गुरुमाय. माय संस्कृतीत गोवी आणि गुरुमाय माया चक्र उगवी. माय माझी आई आहे, मला संसारात गुंतवते. अगदी मरताना सुद्धा सांगते की मला बघता आलं नाही, पण नातवाचं मुख बघावं. तिथे सुद्धा नातू म्हणून जाते. आणि नातू ही तोपर्यंत प्रयत्न करत राहा. प्रयत्ने अंती परमेश्वर, नातवेश्वर. पण मला काय म्हणायचं आहे, गुंतवलं तिने बहिणीचं लग्न. मग ही माये जी आहे मला जन्म दिलेली, ती नेहमी मायेत गुंतवी. आणि त्याला म्हणते माया असावी तर माय आईसारखी. नको ही माया, नको ही ममता. ममता म्हणजे ममत्व, हे माझं मूल आहे, ही ममता. प्रेम जर असेल ना तर सगळ्यांचे, यशोदा मैया, फक्त कृष्णावरच प्रेम नाही आहे. गोकुळातली बच्ची मंडळी जेव्हा कृष्णाकडे येतात सगळ्यांना ती प्रेमानं खायला वगैरे घालते. असं प्रेम. दया करणे जे पुत्रासी, त्याची दासा आणि दासी. ही ममता चांगली आहे. पण ममता म्हणजे माझं हेच ड्रॉप करायचं आहे आपल्याला. मी माझं, मग मला माझ्यासाठी. पण मी माझं हे 2 ड्रॉप, मी ड्रॉप करणं अवघड आहे, माझं ड्रॉप करणं सोपं आहे. हे माझं आवडतं पेन आहे रे, तुला आवडलं एका, चल घेऊन जा, सोपं आहे, मी करत नाही. अरे एका क्षणात गौतम बुद्ध जातो, तसाच एका क्षणात एखादा श्रीमंत माणूस सगळा व्यापार सोडून देऊ शकतो की. आपल्याकडे गोव्यातलं उदाहरण सांगायचं असेल तर वेदांता, त्याचा मालक स्क्रॅप डीलर होता, त्यातून केवढं मोठं साम्राज्य उभं केलेलं आहे. परवा मला सांगितलं गेलं की त्यांचा मुलगा अपघातात का कसा तरी गेला आणि त्यानं एवढी विरक्ती आलेली आहे, म्हणाले माझं सगळं एक्सपान्शन वगैरे सगळे प्रोजेक्ट्स मी बंद करणार आहे आणि काही 1000 कोटी रुपयांची जी संपत्ती आहे ती सगळी दान करणार आहे. इतकी विरक्ती आलेली आहे. प्रत्यक्ष करतील न करतील, पण त्यांनी बंद बरेच प्रोजेक्ट करायला सुरुवात केली आहे. दस फार नो फर्दर. हे कोणासाठी मी करत होतो? माझ्या मुलासाठी. तोच नाही आहे तर आता वाढवायचं म्हणजे किती वाढवायचं हा विचार त्यांच्या मनात आलेला आहे. कदाचित कोणते गुरुसुद्धा त्यांच्या जीवनात आले असतील. मला सांगायचं, सोडणं सोपं आहे, माझं सोडणं सोपं आहे, अवघड आहे, पण मीपेक्षा सोपं आहे. मी सोडणं अवघड आहे, पण माझं गेलं, मला गेलं, माझ्यासाठी गेलं, माझ्यापासून गेलं, माझं गेलं आणि माझ्यात गेलं तर मी टू दॅट एक्सटेंट ड्रॉप होतो, डायल्यूट होतो, डिझॉल्व होतो. एकदम जाणार नाही सगळा, लक्षात ठेवा. पण मला माझं तरी जाऊ द्या की, जे सोपं आहे, कारण त्याचा देहाशी संबंध आहे. मी हा शुद्ध रूपात आत्मरूप आहे, पण मी बिघडतो, मला माझं यामुळे प्रदूषित होतो. तो
म्हणून तो सोडला पाहिजे, शुद्ध केला पाहिजे. म्हणून काय सांगितलेलं आहे, थोडंसं ध्यान करायचं, चिंतन करायचं. पहाटे, अजून पहाटच चालू आहे ना. त्याच्यानंतर विश्रांती, पडून विचार. विश्रांती करताना, विचार करताना झोप लागली चांगली आहे. ती एका अर्थाने योगनिद्रा आहे, एका अर्थाने ती मोहनिद्रा नाही आहे, हिप्नॉटिझम नाही आहे. तो विचार करता करता झोप लागली तर त्या झोपेतसुद्धा विचार कुठेतरी सबकॉन्शियसमध्ये चालू असतात. आणि पुढे पुढे काय 13च मिनटं आपण देणार आहोत ना विचार करायला. विश्रांती, पडून विचार. बघा, हे झालं. त्याच्यानंतर 3 वेळा आंघोळ करायचं. तुम्ही जर रुटीनमध्ये घेतलात जमतं. गोव्यातसुद्धा लंच ब्रेकला लोक घरी येतात. जे ज्याला ज्यानं शक्य नाही त्यांना शक्य नाही ना. नाही तर सकाळी आंघोळ करूनच आपण निघतो. जवळजवळ बरेच जण आल्यानंतर आंघोळ करतात. मध्ये आंघोळ करायला काय करायचं, फिरवलं की आपले पाणी सुरू होतं. लक्षात घ्या तुम्ही. त्रिवार स्नान हे करा. आणि स्नान करताना दुसरा कुठलाही विचार करायचा नाही, म्हणून महाराजांचा विचार करायचा. कुठलाही महाराजांच्या जीवनाचा आस्पेक्ट घ्या ना. महाराजांचा संसार, त्याच्यावर विचार करत आंघोळ करा. सकाळी, दुपारी, संध्याकाळी, त्या दिवस. आणि मग लक्षात येईल महाराजांचा संसार इतका संपन्न होता, पण बऱ्यापैकी निर्धन होता. लाखोंचे व्यवहार माझ्यातून झाले, पण माझी लंगोटी ती लंगोटीच राहिली ना. मी कुठे माड्या बांधल्या किंवा गाड्या घेतल्या नाही. हे शिकायचं महाराजांपासून. आणि सगळ्यात मला गंमत वाटते, 4 मुलं गेली, महाराजांनी कोणतंही दुःख केलं नाही. तुम्ही म्हणाल कदाचित त्यांना माहीत होतं, सिद्ध पुरुष होते, पण तरी त्यांनी त्यांच्या पत्नीच्या मनाची तयारी केली. विशेषतः पहिली पत्नी. दुसरी जी पत्नी होती त्यांनी बाय चॉईस आंधळी केलेली. किती जण असं करतील हो, सांगा बरं. बरं, ज्याची एखादी संस्था नसेल पण मंदिर आहे, चालवायला, मदत करायला जर पत्नी हवी असेल तर आंधळी. त्या आंधळीचा उद्धार नाही तर ऋणानुबंधच तसे होते. आईसाहेबांचा अधिकार फार मोठा होता. आईसाहेबांची एक प्रतिमा जी आपल्याकडे असते, त्यावेळेला त्यांच्या शरीराचा जो भाग उघडा आहे तेवढाच प्रकाशित आहे. म्हणजे शालीन किती असावं, वस्त्र कसं नेसावं, सुसंस्कृत कसं दिसावं, ह्याचा आदर्श चित्र म्हणजे आईसाहेबांचं आहे. पुढच्या वेळेला आपण इथे आणूया. खूप चित्र होतात म्हणून नाही. परवा एकाने सांगितलं नवीन घरात, देवघरात आम्हाला महाराज आणि आईसाहेब दोन्ही पाहिजेत. म्हणलं डन. आईसाहेबांचे ते चित्र मुद्दाहून दो भाग शरीराचा एक्सपोज आहे. त्यांची एक टाच उघडी आहे, हात उघडे आहेत, चेहरा तेवढा प्रकाशित आहे हो, जाणवतं. कारण बाकीचं डार्क कलरचं वस्त्र आहे, त्यांनी सुंदर वस्त्रांनी ते शरीर झाकलेलं आहे. पुढे बघा. नंतर माळ घेऊन नामस्मरण. एक तरी माळ वैखरीनं माळ घेऊन करा. माळ घेऊन वैखरीनं श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. मग जप मनात चालू राहू दे. सगळा जप माळेवर करूच नका, हेही लक्षात ठेवा. एक माळ तरी करा. म्हणजे माळेशी नाळ तोडू नका. माळ करते काय, फार सुंदर हा रजनीशांचा विचार मी ऐकलेला आहे. अनेकात अनेकता मे द्वैत. म्हणजे सगळी तत्व आहेत. मला तुम्ही आठवतात. माळ हातात घेतली की माळ आणि मी यांच्यात एक संबंध, संपर्क आणि नातं तयार होतं. माळ आणि मी. म्हणजे बाकीचं सगळं वर्ल्ड डिझॉल्व झालं, हे लक्षात ठेवा. द्वैत. आता मग जप करता करता नाम उरतं, माळ विसरली जाते, माझा देहही विसरतो. ते अद्वैत आहे. महाराजांचा शेवटी जो संकल्प आहे तो जास्त महत्त्वाचा आहे, तो वाचूया. पण हे लक्षात ठेवा, माळ घेऊन पारायण. काहीतरी आपल्याला पारायणाची एवढी सवय लागलेली आहे. मी तर तुम्हाला म्हणतो, गोव्यात अनेक अशी स्थानं आहेत की जिथून तुमची कार वळली की एक निराळच दृश्य तुम्हाला दिसतं, विच इज डिव्हाइन. मी नेहमी एक सांगतो, पूर्वीचा रस्ता, आता हायवे झाले, त्या हायवेला काही कल्चरच नाही आहे. घरं नाहीत ना बाजूला, असली तर दुकानं, ढाबे आणि लूट फक्त, बाकी काही नाही आहे. पण पूर्वीचा रस्ता कारवारकडे जाणारा, त्या कारवारकडे जाणाऱ्या जाताना रस्ता आहे ना तो, दुकानं, घरं वगैरे, उजवीकडे वळल्यानंतर पैंगीणकडे जाताना जे दृश्य आहे ना ते दिव्य दृश्य आहे. काय हिरवाई, काय ती लांब शेती, काय ते पक्षी, काय ते माड, रंगच बदलतो. रस्त्यांचा जो एक डल कलर असतो तो एकदम इतका जिवंत हिरवा होतो
अशी कितीतरी स्थानं आहेत की जरा बदललं तसं आम्ही गाडीतून उतरतो, इथे पारायण चालू असतं आणि इथे दारात आलो ना की निराळंच विश्व असतं. ते विश्व बऱ्यापैकी अपार्थिव, हे मातीचं नसतं. त्या भिंती मातीच्या आहेत, तसा ग्रंथ वाचतो तो मातीचा आहे, आपला देहही मातीचा आहे. पण हळूहळू आपण बघितलं आपला आवाज मातीचा आहे, आपण जे नाम घेतो ते मातीचं आहे, आपण जे पारायण करतो ते मातीचं आहे. नाही आहे महाराज फोटो माती आहे, पण महाराजांचं दर्शन मातीचं आहे. इथे आल्यानंतर अपार्थिव म्हणजे अमूर्त, मूर्त नाही, स्पर्श होतो. एकदम आपल्याला वाटतं की रस्ता खरंच विसरला जातो, वाहनं विसरली जातात आणि आपण दुसऱ्या जगात आलो आहोत. तुम्ही प्रयोग करून बघा. एखाद्या वेळेला आपल्यालाही यायला उशीर होतो, इथे वाचन चाललेलं असतं, छान पारायण चाललेलं असतं. पुढे बघूया. नंतर अभ्यास करा थोडा. हे मला विशेष करून सांगितलेलं आहे. नोट्स काढा आणि नोट्स काढल्यानंतर त्यानं वाचन, लेखन, अभ्यास, नोट्स. अभ्यास शब्द महत्त्वाचा आहे. अभ्यासमध्ये खरा मगाशी सांगितलं ना की पेन्सिल आणि पेपर घेऊन बसा आणि वाचताना जो शब्द तुम्हाला कळणार नाही, खाली शब्दांचे अर्थ दिलेले आहेत पानाच्या खाली, पण ते कळूनही तुम्हाला कळणार नसेल तर हरकत नाही, ते लिहून काढा. आपण त्याच्यावरच एक संपूर्ण उपासना, विशेष उपासना करूया. अध्याय 7 त्यातली यानं अडलेली ओवी, त्यानं अडलेली ओवी करूया ना. आणि आपल्यासमोर पुस्तक असेल, ग्रंथ असेल, करूया. 7वा अध्याय हा त्यातल्या त्यात अवघड अध्याय आहे. 7वा अध्याय वाचताना जास्त झोप येते असे प्रामाणिकपणे पारायण करणारे सांगतात. 6 अध्याय बरे जातात, कारण महाराजांचं चरित्र आहे, प्रसंग आहे, जागा निराळ्या, व्यक्ती निराळ्या, वस्तू निराळ्या, प्राणी निराळे, प्रसंग निराळ्या. इकडे महाबोध, गुरु मंत्रो महाबोध सुरुवात आहे. हा महाबोध आहे ना, आणि 5 मोठा समास आहे, तो 5 मोठा अध्याय आहे. पण आपण तसा अभ्यास करूया ना, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर विश्रांती आणि पडून विचार. म्हणजे सकाळी उठल्यानंतर दुपारी जेवेतोपर्यंत निदान 4 वेळा विश्रांती आणि पडून विचार. पडून विचार हे महत्त्वाचं आहे. चालता चालता विचार तेवढा होत नाही. पडून जर एखादा ग्रंथ, एखादा, पण विचार म्हणजे काळजी नाही, या चिंता नाही, मन भरकटणं नाही, त्याची आपल्याला सवय आहे. हा एक म्हणून विचारांना दिशा मिळावी, मार्ग मिळावा, म्हणून मार्गदर्शन आणि दिशादर्शन, दिग्दर्शन, काहीतरी एखादा श्लोक असला पाहिजे आणि खूप चांगला विचार करता येतो. एक बाई आहेत, त्यांना कॅन्सर झाला घशाचा काही दिवसांपूर्वी आणि त्या तशा निराश झाल्या होत्या, पण अत्यंत चांगल्या अभ्यासू आणि रामचरित मानसावर त्यांचं प्रभुत्व, अनेक ठिकाणी पारायणे केलेले आहेत. वांतेला 4 पारायणं त्यांनी केली त्यांच्या गटानं. आणि नंतर त्यांना म्हणलं तुम्ही बोला, पहाटे 5 वाजता आपला दोघांचा सत्संग. त्यावेळेला मी रिकामाच असतो आणि दुसऱ्या कोणाचाही फोन येत नाही आणि मी कोणाला करत नाही तसा. तर गेले काही दिवस आमचा हा सत्संग चालू आहे. त्यांना अध्याय 9 ज्ञानेश्वरीवर 25 प्रश्न दिलेले आहेत. म्हणलं एकेका प्रश्नाचं उत्तर रोज वाचायचं, त्याच्यावर आपण चर्चा करूया. ज्ञानेश्वरी आणि अध्याय 9वा, तो 9वा अध्याय समोर ठेवून ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली आणि ज्ञानेश्वरीची एक ओवी 9व्या अध्यायातली आहे. श्रीकृष्णाचे नवमीचे बोलणे. श्रीकृष्णाचे सगळंच बोलणं गोड आहे, पण त्यातल्या त्यात 9व्या अध्यायातलं जे बोलणं आहे ना ते अमृत मधुर आहे. महाराजांना 9व्या अध्यायातल्या 2 ओव्या आवडायच्या. त्याच्यात एक आहे साई खडिया म्हणजे पपेट, कळसूत्री भावली, आणि दुसरं आहे ते तांदूळ. हे दोन्ही आहेत 9व्या अध्यायात आहेत. आणि समर्पण, त्याच्यावर आपण स्वतंत्र विचार करू शकतो. याला राजविद्या, राजगुह्य हे नाव का दिलेलं आहे? त्या अध्यायात कोणती विद्या, राजविद्या म्हणजे किंग ऑफ ऑल विद्याज और ज्ञान, आणि राजगुह्य म्हणजे किंग ऑफ ऑल सिक्रेट्स. कुठलं सिक्रेट सांगितलं आहे? प्रत्येकजण उत्तर निरनिराळं असेल. 9व्या अध्यायातले अनेक श्लोक अमर झालेले आहेत, पण त्याच्यात राजविद्या आणि राजगुह्य मिळतं का? म्हणलं मी तुम्हाला एक उत्तर देतो, तुमचं उत्तर त्याच्यापेक्षा निराळं असलं पाहिजे. राजविद्या, तुम्ही मोठं खूप ज्ञान मिळवा, पण ज्ञानाची कळ जर कशावर असेल, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. मला पान अर्पण करा, मला फूल अर्पण करा, मला फळ अर्पण करा, पण काहीच जमलं नाही तर मला पाणी अर्पण करा.
मी तुम्हाला विकला जाई, बाई मी विकत घेतला श्याम. ती म्हणते, हा श्याम म्हणतोय तुम्हाला पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छती, भक्तीनं मला देतो. त्यांनी मी अपहृत होतो, अपहरण केल्यासारखं होतं. तुम्ही मला हायजॅक करू शकता, किडनॅप करू शकता. भाव पाहिजे, भक्ती पाहिजे. हे राजविद्या असू शकेल. उत्तर देत नाही आहे मी, चिंतनाला विषय देतो आहे. आणि राजगुह्य कुठलं? अरे मी तुमचा संपूर्ण हे वाहीन, आपण म्हणतो ना तुमचा प्रपंच वाहीन. अनन्यास चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. याचं सिक्रेट काय? अखंड माझं स्मरण करा, अखंड माझं पूजन करा आणि अखंड मला जोडलेलं राहा. जोडलेलं राहणं म्हणजे भक्त, हे लक्षात ठेवा. अखंड मला जोडलेलं राहा. आणि महाराज नेहमी सांगता अखंड जोडलेलं, नामाशिवाय कोणत्या साधनांनी राहणार आहात तुम्ही? अखंड जोडलेलं काशीला राहणार आहात, काशीच्या पाण्यात, काशीच्या विश्वेश्वरावर अखंड अभिषेक करणार आहात. नाम सोडून तुम्ही काही करू शकत नाही. आणि नामसुद्धा वैखरीने अखंड कसं करणार आहात? तोंडाचे इतर व्यवहार नाही आहेत. बोलायचं आहे, शिकवायचं आहे, व्यवहार करायचा आहे. मनात श्वास, आणि श्वासावर नाम आधी आरूढ करा आणि मग बाकीचं त्याच्यावर विचार वगैरे आरूढ होतील. प्रपंच आहे ज्याची आपल्याला सवय आहे. म्हणून अभ्यास, नोट्स, वाचन आणि लेखन हा एक स्लॉट किमान 1 तासाचा ठरवून द्या. काही वाचन करा, काही एक माझ्यासाठी म्हणून त्याने अभ्यास दिलेला आहे जो मला जमलेला नाही अजून. मी काही पॉईंट्स वगैरे काढलेले आहेत, पण त्याच्यात कुठला भाव आहे त्या भावाचा अभ्यास होईल तुमचा, ते त्यांनी सांगितले, ते पुढे सांगितलेलं आहे. माय घेऊन जप. पुन्हा एकदा जेवण आणि विश्रांती, आणि विश्रांती करताना चांगला विचार करत तुम्ही जर झोपलात तर मन भरकटत नाही, शांत झोप लागते. आणि चांगला विचार म्हणजे श्वासावर नाम. श्वास घेताना काल मी एक प्रयोग केला, सोपं आहे की महाराज तुमच्याकडून बस महाराजांचे फक्त पाय, तो ग्रंथ, पादुका, बस एवढंच बघायचं. बाकी तुमच्यामधून महाराजांची नाभी आणि छाती. चला महाराज तुमच्याकडे, छातीपासून कंठापर्यंत, तुमच्या जवळ, दृष्टीच्या जवळ, आणि तुमच्या आत. एवढंच बघत काय छान झोप लागते बघा. नाही विचारणं, पण हे मात्र बघितलं पाहिजे आणि याच क्रमानं बघितलं पाहिजे. म्हणजे बघा, पायापासून ब्रह्मरंध्रापर्यंत. आणि प्रत्येक वेळेला आपण सांगतो महाराज तुमच्यापासून, पण तुमच्यापासून दूर नाही, तुमच्यामधून. फ्रॉम यू, थ्रू यू, तुमच्याकडे, टू यू, तुमच्याजवळ, नियर यू, आणि तुमच्या आत म्हणजे विदिन यू. बस एवढंच बघा. आणि तुमच्या आत म्हणताना छानच वाटतं आपल्याला. हे करा तुम्ही. त्याच्यानंतर जीवनातील मार्मिक प्रसंगांचं लेखन. ही ॲक्टिव्हिटी मला तेवढी जमलेली नाही. ते म्हणाले यादी करा ना प्रसंगांची, पण ते मार्मिक कुठल्या दृष्टीने आहेत ते आता तुम्ही लिहिणार आहात. की 1.5 वर्षाचा असताना पुढे सरकायला लागलास आणि त्यावेळेला चूल असायचे, दुपारची वेळ होती, 3-4 वाजले होते, चुलीतली राख थंड झाली होती आणि ते राख सगळी तू अंगाला फासून घेतली. त्याच वेळेला मला वाटलं पुढे हा वैरागी होणार. बैरागी नाही, वैरागी, विरक्त. आता आईने सांगितलेली आठवण आहे, बरोबर आहे ना. मी साक्षीभावानं बघू शकतो ते 1.5 वर्षाचं पुढे सरणारं पोर. बस मी माझ्याचकडे साक्षीभावाने बघतो. जमलं पाहिजे. मी वरती उपासना करायला बसलेलो आहे, नरसिंह जयंती आहे, आदल्या दिवशी झालेलं आहे, ती दिवली लागलेली आहे मोठी, आणि माझी धाकटी मुलगी अशीच सरकायला लागलेली आहे. ही दुसरी स्मृती. आणि दानकंती, त्याला ज्योती पेटलेल्या आहेत ना, दानकंती पडते, आवाज होतो प्रचंड. अरे अरे, खालून 3-4 आवाज येतो. मी वरून खाली येतो. त्यावेळेला तिच्या डावीकडे त्या वाती पडलेल्या असतात, त्या विजत असतात हळूहळू, पण तिला काही झालेलं नसतं. आणि वरती येऊन पाठव, तो उठताना कदाचित माझ्याच यांनी उठल्यामुळे अगरबत्ती लागली असेल, आणि महाराजांच्या डाव्या बाजूला जे छिद्र पडलेलं आहे, अजून मी तोच फोटो माझ्याजवळ ठेवतो ना. विचार करा तुम्ही. म्हणजे त्या मुलीचं जे काही आहे ते महाराजांनी घेतलं आणि डाव्या बाजूला तिच्या पडले, तर हा योगायोग असेल, हा अपघात असेल, हे घडलं फक्त. बस मी काय समजायचं.
उपासना योग्य दिशेनं चालू आहे, ती अधिक इंटेन्स केली पाहिजे. आणि हे खरंच जर तसं घडलं असेल, माझ्या मुलीला वाचवण्यासाठी महाराजांनी आपल्यावर जर काही घेतलं असेल, तर महाराज किती उपासना मला केली पाहिजे. हे सगळं घडवण्यासाठी माझी बरीचशी उपासना तुम्ही कामी आणलेली आहे, हा विचार केला पाहिजे. हे लक्षात ठेवा. मी 2 घटना सांगितल्या, दोन्हीकडे रांगत जाणारं पोरच आहे. एक मी आहे, साक्षीभावानं बघतो, पण आज माझी मुलगी आहे. त्यावेळेला मी साक्षीभावानं बघू शकत नव्हतो. त्यावेळेला महाराज माझ्या जीवनात आले नव्हते, नंतर आले लगेच. पण सांगतो तुम्हाला, मुद्दा काय आहे की ज्या वेळेला साक्षीभावानं जीवनाकडे बघण्याचं प्रॅक्टिस होतं, तो साक्षीभाव आजच्या घटनांना, उद्याच्या घटनांना उपयोगी पडतो. पण त्याचा अभ्यास नको का करायला? साक्षीभावाचा अभ्यास करायला पास्ट इव्हेंट्स, गतकाळच्या घटना उपयोगी पडतात, स्मृती उपयोगी पडतात. तर त्यांनी सांगितलेलं आहे की जीवनातील मार्मिक प्रसंग लहानपणापासून सुरुवात करा आणि लिहा. आता मार्मिक प्रसंग असतात, कधी कधी काय, आता 2 मुलं मी बघितलेली आहेत, माझ्या आसपासच असतात. म्हणजे एक आहे ह्या घरात, दुसरा आहे शेजारी. दोघंजणं डिस्ट्रक्टिव्ह आहेत, बरोबर. पण डिस्ट्रक्टिव्ह हा माझा शब्द आहे, त्यांच्या मनात काही हेतू नाही डिस्ट्रॉय करायचा. पण एक इंटेलिजंटली डिस्ट्रक्टिव्ह आहे आणि दुसरं क्रिमिनली डिस्ट्रक्टिव्ह आहे. मुलाला मी क्रिमिनल म्हणणं किती चूक आहे मला कळतं, पण मी अभ्यास करतो आहे सायकोलॉजिकली त्यांचा. म्हणजे दोघांचे कात्रीनं कापतात हे बघितलं. इंटेलिजंट मुलगा आहे ना, तो कात्रीचा कापणे हा उपयोग आहे, तो पडदे कापतो घरातले. डिस्ट्रक्टिव्ह नवीन आणलेले पडदे चिंता करून टाकतो छान करून. त्याच्यात बघायचं की पुढे शिंपी होईल आणि फॅशन डिझायनर झाला तर काही वाईट नाही आहे, फॅशन डिझायनर वगैरे. हा दुसरा जो आहे तो कात्री घेतो आणि सोफ्याला कॅट 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 करून हे क्रिमिनल आहे. कात्रीचा हा उपयोग नाही आहे. मी एकच उदाहरण दिलं, अशी शेकडो उदाहरण. पण मी डिटॅच ठेवून त्यांच्याकडे बघतो आहे. दोघांचाही मला राग येत नाही. हे क्रिमिनली डिस्ट्रक्टिव्ह, इंटेलिजंटली डिस्ट्रक्टिव्ह हे मी माझ्यासाठी कॉईन केलेले शब्द आहेत. त्यांना अजून डिस्ट्रक्शन माहीत नाही आहे. आणि एक तुम्हाला लक्षात ठेवा, कन्स्ट्रक्शन आणि डिस्ट्रक्शन दोन्ही गोष्टी मुलांना आनंद देतात. आपण लहानपण आठवा बरं, आपण समुद्रकिनाऱ्यावर गेलेलो आहोत, पायाच्या भोवती वाळू करून आपण एक गुहा का घर तयार केलेलं आहे. तयार केलेला बघ दादा किती सुंदर घर बांधलं आहे, आनंद होतो मला. त्यावेळेला दादा येतो आणि पाय उडवून लावतो, दादालाही आनंद होतो. हे उदाहरण सायकोलॉजीमधलं आहे. म्हणजे इन्स्टिंक्ट ऑफ कन्स्ट्रक्शन अँड इन्स्टिंक्ट ऑफ डिस्ट्रक्शन हे शिकवावं लागत नाही, आनंद मिळतो, मजा बघा. तर म्हणून मी साक्षीभावानं बघायला शिकलं पाहिजे माझ्या जीवनातल्या घटनांकडे. आणि याला लहानपणापासून सुंदर. आता इंटेलिजंट माणूस जो कसा स्वतःला त्रास करून घेऊ शकतो, एक इंटेलिजंट मुलगा. दिवाळी आहे, दिवाळीला निरनिराळ्या रंगाची तेलं असतात. दिवाळी संपलेली आहे, तेलं कुठेतरी ठेवलेली आहेत. आयोडीनची बाटली आहे, आयोडीन लाल असतं, हे तेल आहे ना, आयोडीनला सुद्धा एक वास असतो. म्हणून डोक्याला लावून सुंदर, आई बघ मी आंघोळीला तयार झालो. आई म्हणली वेड्या तुझे सगळे केस कापायला पाहिजे होता. त्याला त्याच्यातही आनंद होता, सगळे केस. कारण रॅश आलं ना, आयोडीन आहे ते पूर्वीचं. त्या सगळ्या गोष्टी असतात, अनुकरण आहे. पण कधी कधी हे अनुकरण आहे ना, ते जीवघातकीसुद्धा ठरू शकतं. आता जीवनाकडे बघताना मी इतका छान जीवनाकडे बघतो आहे की ते प्रसंग माझ्या डोळ्यासमोरून सरकत आहेत. मी त्यावेळेला जर वाईट वाटलं असेल, चांगलं वाटलं असेल, आज मी त्याच्यापासून आनंदच मिळवतो. हे शिकलं पाहिजे. वाईट घटना, चांगल्या घटना, आनंदच मिळवला पाहिजे. हे साक्षीभावानं बघणं आहे. त्याच्यानंतर परत एक अभ्यास, वाचन आणि लेखन हे माझ्यासाठी असेल. तुम्ही दुसरं करा, एखादा छंद असेल, छंदासाठी 1 तास द्या ना. हे दुपारचा वेळ दिलेला आहे त्यामुळे. आणि नंतर संध्याकाळी थोडीशी विश्रांती. विश्रांतीला मी विहार हा शब्द वापरतो. वांतेला जो टाईम टेबल असतो त्याच्यात 5 ते 6 विहार आणि कंसात मौन. आणि विहार म्हणजे फिरणं, काही न करणं. तुम्हाला महाराजांसमोर बसायचं तासभर, तो विहारच आहे. पण आता तुम्हाला कोणी काही सांगणार नाही आहे, शिकवणार नाही आहे, कुठलीही सूचना म्हणजे इन्स्ट्रक्शन देणार नाही आहे. मग तुम्ही झाडांच्या भोवती फिरा, तुम्ही त्या पाणी तो जो वाहतो व्हाळ त्याच्यात पाय भिजवा. लोक करायचे. 1 तास विहार. मी विहार करतो का? माझं मन नाही करतो. विहार थांबला आहे. म्हणून टेन्शन आणि स्ट्रेस मनात खूप आहे. विहार ही इथे कुकरला जशी एक शिट्टी असते ना, त्याला व्हेंट म्हणतात, तो विहार आहे. तो छंद आहे, मला आवडणारी गोष्ट आहे. एखादं मी शिकत असलेलं वाद्य आहे,
विचार करा, पण काहीतरी पाहिजे की माझं टेन्स झालेलं आहे, रुटीन मोनोटनस झालेलं आहे, त्याच्यापासून मला जरा डिपार्चर पाहिजे, जरा बाजूला जायला पाहिजे. शोधून काढूया. आपल्या जीवनात हा विहार शब्द गेलेला आहे, आहार आहे. आपण प्रहार तर दुसऱ्यावर करायला तयारच असतो, विहार नाही आहे. हा बघा शब्द करून विश्रांती. नंतर संध्याकाळची अंघोळ आहेच ना, आता ही तिसरी अंघोळ करा, दिवा लावा, स्तोत्र पठण पारायण हे पुन्हा करा, ध्यान करा. संध्याकाळी होमिंग इन्स्टिंक्ट असते, म्हणजे होम कमिंग, आणि सकाळी होम गोईंग अवे ही इन्स्टिंक्ट असते. म्हणून सगळेजण बाहेर पडतात. त्याला म्हणलेलं आहे व्यूह म्हणजे पसरणे, चक्रव्यूह म्हणजे चक्रासारखं पसरलेलं सैन्य, गरुड व्यूह म्हणजे गरुडाच्या आकाराचं पसरलेलं सैन्य. हे पसरणं आहे. सकाळी सूर्य आपले किरण पसरतो आणि ते पसरल्यावर जगाचे व्यवहार सुरू होतात. ह्याचंच वर्णन केलेलं आहे की दऱ्या खोऱ्यातून वाहे प्रकाश प्रकाश, फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. हे लक्षात घ्या. आणि म्हणून ते आपण शोधून काढलं पाहिजे आणि काही ना काहीतरी थोडा अभ्यास केला पाहिजे. वाचन लेखन नामस्मरण संध्याकाळची वेळ. विनोबा म्हणतात सकाळी तुम्ही ध्यान लावत असाल लावा, पण संध्याकाळचा वेळ ध्यानासाठी, कारण मन आत येत असतं. जसे आपण म्हणतो ना, पाखरं घरट्यात येत असतात, लेकरं किंवा काम करायला गेलेली मंडळी आत येत असतात घरात, वासरं गोठ्यात जात असतात. आत जाण्याची इन्स्टिंक्ट आहे, त्याला सेंट्रीपेटल, टुवर्ड्स द सेंटर. आणि टुवर्ड्स द सेंटर म्हणजे आत जाण्याची प्रवृत्ती सूर्यास्ताच्या वेळेला किंवा नंतर असते. त्याला संध्याच म्हणतात, संधिकालच म्हणतात. ती संध्या म्हणजे ध्यान. सकाळची संध्या नामस्मरण करा, वाचन करा, कारण बाहेर जाते. सकाळी बाहेर जाण्याची संध्या आहे. आणि दुपारची जी संध्या आहे संधिकाल, म्हणजे सकाळचे 6, दुपारचे 12, संध्याकाळचे 6 आणि रात्रीचे 12. या 4 संध्यांपैकी एक संधिकाल झोपेत जातो, विश्रांतीत जातो. रात्रपाळी असणाऱ्याचा दुपारी 12चा जाईल आणि आपण दिवसभर काम करणाऱ्यांचा रात्री 12 झोपेत जाईल. म्हणून तिन्ही सांजा सखे मिळाल्या देई वचन तुला. तिन्ही सांजा जिथे मिळतात त्या तिन्ही संधिकाली मी तुला वचन देते, मी तुला सोडणार नाही, तू मला सोडू नको. तिन्ही सांजा. एक सांज आपली झोपेत जाते, पण त्रिवार स्नान ही त्रिवार संध्या आहे. आणि नुसतं स्मरण केलं तरीसुद्धा आपल्याला चालणार आहे. त्याच्यानंतर विश्रांती आणि पडून विचार. हे का सांगितलेलं आहे त्यांना, थोडंसं आडवं व्हायला शिकलं पाहिजे. आडवं कुठेही झोप नाही शब्द वापरला, विश्रांती आणि विचार. म्हणून एक शब्द सहज वापरला होता प्रवचनात, तो बऱ्याच जणांना विसरला, पण कोणीतरी लक्षात ठेवला. आणि आज मला सांगितलं सर आज जाणार ना, तेव्हा शिवासना, शवासन नाही, हा शब्द होता तो. की शवासन म्हणजे मी प्रेतासारखा झालेला आहे, पण मला माहीत आहे मी जिवंत आहे, मी प्रेत नाही झालेलो. शवासन. पण ते करताना जर छान नाम चालू असेल तर त्या शवासनाचं शिवासन बनतं. याची मला तिने आठवण करून दिली. फार चांगली गोष्ट आहे शिवासन. जसं आपण म्हणतो श्री रामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योगमुद्रा आणि मग नेत्री नये रे तुझविण निद्रा. रामाशिवाय झोप येत नाही, म्हणजे रामाचं कुठलं ध्यान समोर पाहिजे, योग. त्याची योगमुद्रा सुंदर आहे, समुद्रासारखा आहे, शांत आहे, योगमुद्रा आहे. त्याचं स्मरण करत मी आता झोपायला जातो. योगनिद्रा ही योगनिद्रा आहे. योगनिद्रेवर इतके सुंदर प्रयोग आहेत, तुम्ही मुद्दामून बघा. आम्ही वेळ नव्हता, पुण्यालाच केला होता वर्ग. आता पौष महिन्यात काहीतरी करूया, श्रावण महिन्यात किंवा आता ज्येष्ठ महिन्यात अधिक ज्येष्ठात काहीतरी करूया, असे लोकांच्या मनात विचार येत आहेत. मी तुम्हाला 30 दिवस ध्यान करण्याचे प्रकार देतो. आणि ते बघा, पहिल्या दिवशी काही नाही, फक्त शांत पडायचं. पाठीचा कणा जितका रिलॅक्स करता येईल तितका करायचा. डोळे शक्यतो मिटायचे, पापण्याची हालचाल नाही, शक्यतो बोबुल प्युपल्स म्हणतो ना, तीसुद्धा स्टेडी ठेवायची. आणि सुरुवात करा डाव्या पायाच्या करंगळीपासून आणि क्रमाक्रमानं केसापर्यंत या.
आणि फक्त एवढं सांगायचं की महाराज यावेळेला माझी डाव्या पायाची करंगडी मेली आहे, अचेतन झाली आहे. मेली शब्द सोपा म्हणून वापरला, पण अचेतन झाली, त्याच्यातलं चेतना निघून गेलेली आहे. चैतन्य काय म्हणतं? नंतर त्या करंगडी शेजारचं बोट, नंतर मधलं बोट डाव्या पायाचं, नंतर मधलं बोट त्याच्या शेजारचं बोट आणि अंगठा. प्रत्येक वेळा तुम्ही 10 सेकंद जरी राहिलात ना तरी 50 सेकंद झाले 5 बोटांचे, नंतर 50 सेकंद उजव्या पायाच्या बोटांचे, नंतर पायाचा तळवा 2, पायाच्या टाचा, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या तुम्ही अगदी विचार करा. आणि त्यामुळे काय की लवकर संपवायचं असेल तर थांबवा, माझा विषय संपत आलेला आहे. फक्त शेवटचा एक पॅरेग्राफ जो लिहिलेला आहे तो मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. पण गंमत बघा की त्यांनी काय सांगितलेलं आहे की विश्रांती आणि पडून विचार करा. आणि हा विचार कन्स्ट्रक्टिव्ह असला पाहिजे, प्रोॲक्टिव्ह असला पाहिजे आणि क्रिएटिव्ह असला पाहिजे. मी प्रयोग करून सांगतो आहे. कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे विधायक, कुणाचंही त्याच्यात अकल्याण नाही आहे, माझं कल्याण तर आहेच आहे. प्रोॲक्टिव्ह म्हणजे आय एम गेटिंग रेडी फॉर द नेक्स्ट मोमेंट, फॉर द नेक्स्ट ब्रेथ ऑर फॉर द नेक्स्ट डे. मी तयार होतो आहे. प्रोॲक्टिव्ह म्हणजे केव्हाही आले. आत्ता येतानाच तुम्हाला सांगतो ना की चुकून डबा एकाचा आणि पाण्याच्या बाटल्या माझ्याबरोबर आल्या आणि त्यांनी सांगितलं, म्हणलं मी तुला आणून देतो. आम्हाला एवढा उशीर झाला. मग म्हणलं की आता नाही, मला संध्याकाळी परत मडगावला जायचं आहे, तोपर्यंत तू सुटलेला असशील कामावरून. तो म्हटला काही हरकत नाही आहे, पण तुम्ही मात्र ते खा डबा. आता म्हटलं त्याचा डबा, म्हटलं उद्या तू घरून येऊ नकोस, आमच्याकडे तू ज्यावेळेला येशील, रोज आरतीला येतो महाराजांच्या, त्यावेळेला तुझा डबा आणि दोन्ही बाटल्या तयार असेल. त्यावेळेला शहाणपणा म्हणून, व्यावहारिक शहाणपण म्हणून मी घरात जी आहे आमची अन्नपूर्णा, तिला फोन केला की त्यांचा तो डबा उद्या चपाती भाजी, ड्राय भाजी, रसभाजी नको आणि 2 बाटल्या भरून ठेवायचा. हे खरं सांगायची गरज नाही आहे, पण 3 मित्रांना जरी मी जेवायला घेऊन गेलो ना तरी तिथे ती द्रौपदीची थाळी असतेच असते. प्रोॲक्टिव्ह, कोण केव्हा येईल माहीत नाही आहे, कारण अनेकांचे मित्र आहेत आणि अनेक जण प्रेमाने घेऊन येतात. ही कायम तयार असते आणि एकही शीत वाया जात नाही. हे फार शिकण्यासारखं आहे. आणि म्हणून प्रोॲक्टिव्ह म्हणजे प्रिपेअर्ड सतत, आणि क्रिएटिव्ह, कालच्यापेक्षा आज काहीतरी नवीन पाहिजे, खरंच नवीन पाहिजे. तो विषय नंतर मांडूया. आता शेवटचं बघूया ना. नंतर जेवण. संपूर्ण दिवसभर तुम्हाला जिऱ्या धण्याचं जर पाणी घेता आलं तर घ्या ना, त्याच्यात बडीशेप घालून जर घ्या ना तुम्ही. हे नॅचरल आहे. आपली खरी हेल्दी फार्मसी स्वयंपाकघरात आहे किंवा मागच्या परसदारात आहे. ॲलोवेरा वगैरे आपण जे म्हणतो ना, काटेकोवर सगळं बाहेर मागे. अनहेल्दी फार्मसी रस्त्यावर आहे. हेल्दी फार्मसी ही घरात आहे, स्वयंपाकघरात आहे. उपयोग करूया ना. आणि किती मार्गदर्शन मिळतं हल्ली. आजच्या संपूर्ण दिवसाचा विचार आणि उद्यासाठी शिवसंकल्प हा शब्द भक्तिसूत्रातला आहे. शिवसंकल्प उद्यासाठी. शांतपणे झोपा. मग अशी मी तुम्हाला सांगत होतो ना, एकच ध्यानाचा प्रकार सांगितला. आम्ही विद्यार्थ्यांना आज किती बरं वाटलं सर, आज शरीराचे भाग होते. नंतर म्हटलं तुझ्या खोलीत अभ्यासाला बसतो, त्याच्यातल्या तुला आठवणार नाहीत करे वस्तू. आपण 13 मिनटं ध्यान करणार आहोत. कुठून सुरुवात करू? म्हटलं तू आल्याबरोबर पायातले जोडे इकडे तिकडे जे काढून टाकतोस ना, तिथपासून सुरुवात कर. मी सर नुसती सुरुवात करणार नाही, ते नीट ठेवे ना ध्यानात. हळूहळू ध्यानाचा संस्कार व्यवस्थितपणाकडे कसा होतो प्रयोग करून सांगतो तुम्हाला. असे 30 दिवसाचे 30 ध्यान प्रकार, सगळे रिलेटेड टू अस, आवर नियर म्हणतात ना, सराउंडिंग्स. दूर जायचीच गरज नाही आहे. हे करायचं आजच्या संपूर्ण दिवसाचा विचार. आणि हा फार महत्त्वाची ॲक्टिव्हिटी आहे. आता इथे आपण नेहमीच बसतो म्हणून, एरवी 4 दिवसाचा जर वर्ग असेल मुलांचा तर क्लोज युअर आईज, आणि इथे आल्यापासून आत्तापर्यंत काय काय घडलं ते सांगा. मुलं सांगतात 100 गोष्टी सांगतात हो. त्यांच्या दृष्टीने ते सगळंच नवीन असतं. आम्ही सगळ्या गोष्टी प्लॅन केलेल्या असल्या तरी बऱ्याचशा अशा अनप्लॅन्ड गोष्टी असतात ज्या आम्हाला मुलांकडून ऐकायला मिळतात. हे मागे जाणं, रिवाइंड आणि रिप्ले, स्लो ॲक्शन और स्लो मोशन रिप्ले, जो आपण क्रिकेटमध्ये वगैरे बघतो, करूया ना. काय सुंदर विचार आहे.
आणि मग हळूहळू निद्रा देवीच्या कुशीत किंवा निद्रा राणीच्या बाहूत किंवा निद्रा दासीच्या पायाखाली तुडवलं जाऊया. हे दासी राणी आणि हे सात्विक. दासी ही सात्विक आहे, निद्रा दासी आहे. माझी आली नाही तर गोळी घेईन. काय गोळी घाल स्वतःला. ही दासी. दुसरी निद्रा राणी आहे. काय सुंदर रंग, काय सुंदर परफ्यूम. मी बघितले लोक निजायला जाताना हे लावतील इकडे तिकडे, भरपूर करतात काय ते. ही निद्रा राणी आहे. आणि निद्रा देवी म्हणजे माझा लय विलय प्रलय झाला पाहिजे, काहीच उरणार नाही माझं. मी पूर्णपणे त्या देवीत विलीन होऊन गेलेलं आहे. हे जमलं पाहिजे. म्हणून संपूर्ण दिवसाचा आणि नंतर झोपायचं. काही इन्स्ट्रक्शन्स त्याने संपूर्ण दिवसात आठवण झाली की पाणी प्या. घोटभर पाणी म्हणजे तोंडभर पाणी घ्यायचं, माउथफुल ऑफ वॉटर. आणि एकदम गटगट करू नका, घ्या आणि नंतर शांतपणे करा, बाटली बंद करून ठेवा. आपण कसे होतो यापेक्षा कसे होऊ शकतो याचा विचार करा. काय पूर्वी बरं होतं नाही, काय स्लिम होत्या मुली, आणि आता काय झालं आहे. कशाला विचार करता. आपण कसे होतो याचा विचार न करता आपण कसे होऊ शकतो याचा विचार करा. चेहऱ्यावर हास्य नसेल ना तर जीवनात चैतन्य नाही आणि तुम्ही ब्रह्मचैतन्यांचा माणूस नाहीच. हास्य पाहिजे चेहऱ्यावर, कोणत्याही परिस्थितीत हास्य पाहिजे. आज एक इंट्राव्हेनस देतो त्या बाईला, तिचा धर्म कसा कळला, छान दिसत होती. हां कळतच नव्हतं वगैरे, अल्लाह तिने ते केलं. वेदना होती पण तिच्या चेहऱ्यावर हास्य होतं. मी कॉम्प्लिमेंट केला, नमस्कार केला तिला. तिच्या संस्कृतीला नमस्कार नवीन असेल कदाचित, पण मी म्हणतो की आजी नमस्कार करतोय. आजी म्हणजे दादी किंवा नानी, नमस्कार करतो. कारण जरी तुमच्या तोंडातून तो उद्गार बाहेर पडला तरी ते देवाचं नाव होतं आणि तुमच्या चेहऱ्यावर हास्य होतं. हे विशेष आहे. मग आजूबाजूला आता आज रात्री झोपताना हा प्रसंग मला आठवायला पाहिजे. तिथेच जर मी रेकॉर्ड आणि रजिस्टर केला नाही तर रिमेंबर आणि रिकॉल काय करणार आहेत. 4 शब्द तिथे मी रेकॉर्ड केला, रजिस्टर केला. ती आजी मला आठवते, मला तिची सून आठवते. ती म्हणते की काही होणार नाही आहे. तिचा तो उच्चार आणि तिच्या चेहऱ्यावरचं ते हास्य खूप बरं वाटलं. हे माझ्या लक्षात राहिलेलं आहे. आता मी आठवणार स्लो करून. आणि आपणसुद्धा कोणत्याही परिस्थितीत हसायला शिकलं पाहिजे त्या आजींसारखं. हे आज ठरवणार आहे मी, बाकी काही नाही आहे. नंतर चेहऱ्यावर हास्य नसेल तर जीवनात चैतन्य नाही. काय गमावलं यापेक्षा काय कमावलं ह्याचा विचार करा. आपण गमावल्याचाच हिशेब मांडत बसतो. काय रे गेली 20 वर्ष आयुष्यातली, पण उरलेली 20 वर्ष का घालवतोस. ती नीट करणं, प्लॅन डॅम. बघा या आगामी जीवनात करण्यासाठी एकतरी मोठा संकल्प समाजासाठी आणि आगामी जीवनात करण्यासाठी एकतरी मोठा संकल्प स्वतःसाठी. आणि ते ह्या सगळं रुटीन जर केलं आपोआप संकल्प इमर्ज होतात. अनुभव आहे. समाजासाठीचा संकल्प, समाजसेवा, समाजासाठी दान, थोडासा वेळ किंवा आपल्या ज्या रिसोर्सेस आहेत ते वापरायला देणं. तर मग त्या मुलांच्या आता शाळेत लाईट वगैरे रात्री नसते ना, आमचं चैतन्य अंगण आहे, तिथे रात्री तुम्ही 10-11 वाजेपर्यंत अभ्यास करा. माझे प्रिमायसेसचा सगळ्यात चांगला यूज आहे. महाराज हसत असतील त्यावेळेला. हे मी करू शकत नाही का. हा समाजासाठी केलेला संकल्प आहे. सेवा, त्याग, दान आणि स्वतःसाठी संकल्प. थोडा व्यवस्थितपणा, शिस्त आणि सातत्य, कन्सिस्टन्सी हे मी केलं पाहिजे. आणि स्वतःला सतत सांगायचं जे आपण नेहमी म्हणतो, या क्षणी मी अत्यंत आनंदात आहे. महाराज धन्यवाद. महाराजांना धन्यवाद देऊ नका. या क्षणी मी अत्यंत आनंदात आहे. याचाच अर्थ श्रीराम जय राम जय जय राम. नाही तर श्रीराम जय राम जय जय राम आहे ग नाही हो. श्रीराम जय राम जय जय राम कसं आहे ग. श्रीराम जय राम जय जय राम म्हणजे आनंद. तुम्ही ज्या क्षणी आनंदात असतात त्या क्षणी तुमचा खरा जप चालू असतो. नाहीतर तो संकल्पाचा ठरलेला जप, रडत केलेला जप, एकदा जप करून टाकतो आणि येतो. ह्या जे क्रियापद आहेत ना किंवा त्यातल्या त्यात चांगलं म्हणजे उरकतो. उरकणंसुद्धा काम उरकणं आहे ना. चांगला कुठला मी करतो तरी म्हणा ना. जप करतो आणि मग तो म्हणेल की आज तुझा जप संपन्न झाला वत्सा. संपला म्हणजे संपन्न झाला. ठीक आहे. आता तो शेवटचा पॅरेग्राफ वाचून थांबूया. हे मात्र अवघड आहे. हे माझं हे दिल्यानंतर ही माझी रिॲक्शन आहे. पहिली गोष्ट म्हणजे एकांतात आल्यानंतर महाराज म्हणतात त्याप्रमाणे एकाचाही अंत झाला पाहिजे. आता एकाचा म्हणजे शरीराचा आणि मन बुद्धी चित्त याचा.
कशाचा अंत सोपा आहे? अपुढचा, शरीराच्या पातळीवर हे अशक्य आहे, कारण मी आणि माझे हात असणारच आहेत, मी आणि माझे डोळे असणारच आहेत, पण मी आणि माझी दृष्टी महाराज तुम्हाला अर्पण केली, मी आणि माझी रुची महाराज तुम्हाला अर्पण केली. आज एकाने फोन करून सांगितलं की उद्यापासून मी गोड खायला सुरुवात करणार आहे. का? म्हटलं मी पारायण काळात ठरवलं होतं काही खाणार नाही, मी प्रसादसुद्धा साठवून ठेवलेला आहे, खाल्ला नाही. म्हटलं हे अनुसंधान आहे ना, तो एक भाग आहे पारायणाचा, हे अनुसंधान जमलं पाहिजे. पण म्हटलं का रे तू हे केलं प्रवचन एवढं का केलं गोड वगैरे न खाता वगैरे? आज तुमची टेस्ट होती ना सर, कल्पना करा, मी कुणाला विशेष सांगितलं नव्हतं, अगदी काही जवळचे माझं कोणीतरी ऐकलं असेल त्याप्रमाणे वगैरे सगळं केलं असेल. असतं बऱ्याच वेळेला. आपल्या आज राणेबाईंचा फोन, कुणीतरी त्यांना सांगितलं सरांना उद्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे. मला त्यांचा पहिला प्रश्न, कुठे आहे? म्हटलं हॉस्पिटलमध्ये. नाही म्हणलं, हॉस्पिटलमध्ये नाही, पण पसरत जाते वाट. म्हणून म्हटलं मी सगळ्यांना 2 तारखेला सांगेन, त्याच्या आधी लोक म्हणून फक्त प्रार्थना करा, प्रार्थना करा, प्रार्थना करा, तेवढीच आपल्या हातात आहे. पण ह्या 7 दिवसात मला एक रिअलायझेशन झालं, महाराज सर्वोपरी, प्रारब्ध त्यानंतर. एरवी मी चौकट सांगताना प्रारब्ध, प्रयत्न, प्रार्थना, महाराजांची इच्छा मध्ये सांगत होतो. आता महाराज सर्वोपरी, त्यांची इच्छा हे प्रारब्धानंतर, आणि त्याच्यासाठी प्रयत्न आणि प्रार्थना हे त्यानंतर. लक्षात घ्या. म्हणून शरीराच्या पातळीवर अशक्य आहे, एकाचाही अंत झाला पाहिजे नाही. पण मनाच्या पातळी, माझं मन आणि माझी बुद्धी हेही माझं आहे, तोपर्यंत मी त्याचा त्याग कसा करू शकणार आहे? अंत झाला पाहिजे ना, एकाचाही अंत झाला पाहिजे. हा एक आहे कोण? मी. म्हणजे माझा इगो, तो तर सगळ्यात अवघड आहे. बघूया यासाठी काय पाहिजे. म्हणजे माझं जे आहे ते मी मिसळायला पाहिजे. माझं जे आहे, मगाशी हाच मुद्दा सुरुवातीला सांगितला, जे जे माझं आहे त्याच्यासाठी थोडं थोडं द्यायला शिकलं पाहिजे. हे आवडलेलं आहे माझं, तू घे, ही नवी आहे बंडी, तू घे. तर तो बंडोबा म्हणतो नको ना मला. म्हणलं अरे मी तुला देतो आहे, मी तुला महाराजांचा प्रसाद. नाही, तुम्ही वापरलेली द्या, हे लक्षात ठेव. नवीन नका घेऊ मला, नवीन मी बाजारात जाऊन घेऊ शकतो, पण आय स्टार्टेड पार्टिंग. हे महाराजांनी दिलेली प्रेरणा आहे. हा अंत केला पाहिजे ना, जे जे माझं आहे त्याचा अंत केल्याशिवाय मी आहे उगवणार नाही. मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवो आता. प्रार्थना ही एकमेव सद्गुरूंना केलेली आहे ना स्वरूपानंदाने, प्रार्थना ही तुला आता. हे लक्षात घ्या. पुढे यासाठी प्रयोग आवश्यक आहे. योग, प्रयोग, संयोग, योगायोग नाही. म्हणजे मी ठरवलं आणि त्याच वेळेला 4-5 जण येतात आणि म्हणतात सर आपण हे करूया का? करूया की, पारायण एकत्र करूया. हे लक्षात ठेवा. संयोग झाला तो. योग ही गोष्ट यावेळेला घडणारच होती, तो योग होता. आणि प्रयोग, प्रयोग म्हणजे एक्सपेरिमेंट. आणि प्रयोग कशासाठी? चौकटीत प्रयोग. चौकट कशाची? माझ्या कल्याणाची, महाराजांच्या उपासनेची, महाराजांचा गुरुभाव माझ्यात वाढणं, आणि तो पूर्ण वाढणं, त्याला गुरुपौर्णिमा म्हणायची. आज आपण पौर्णिमेच्या निमित्ताने जरा विचार करत असू, आणि गुरुचा भाव जर पूर्ण झाला, मी तुम्हाला सांगितलं ना महाराज सर्वोपरी, पौर्णिमा आहे, गुरुपौर्णिमा आहे आज. त्याच्यानंतर हा सर्वस्पर्शी जो कार्यक्रम आहे आपण वाचला, त्याच्यात सगळ्याला हे आहे, वाव आहे. बघा तुम्ही, त्यातून एक संकल्प तयार होईल भावी आयुष्यासाठी, समाजाच्या दृष्टीनं आणि भावी आयुष्यासाठी स्वतःच्या दृष्टीने. तसा तो संकल्प हो, आणि आयुष्य अधिक समाजाभिमुख, समाजासाठी, आणि आत्माभिमुख माझ्यासाठी, महाराजांसाठी बनू दे. ती प्रार्थना करूया. 15 दिवसांनी गुढी उभारताना हे सगळं लक्षात ठेवूया. त्यातले महत्त्वाचे पॉईंट वाटल्यास व्हॉट्सॲपवर पाठवता येईल. पण परवा एकाने पुण्याहून आठवण करून दिली, सर याच्यात आपला जो अधिक महिना आहे, रोज तुमच्याकडून 1 पान मला वाचायला आवडेल. म्हटलं चांगला तू दिलायस, आता विषय वगैरे बघतो कसं आहे ते, पण रोज 1 पान ही माझी कमिटमेंट असते. तुम्ही वाचू नका, पण मी रोज एक लिहिणार आणि व्हॉट्सॲपवर घालणार. कोण फेसबुकवरही घालेल. ते मुद्दा काय आहे की अधिक महिन्यात अधिकस्य अधिकम फलम हे मला मिळवण्यासाठी महाराजांनी ही योजना केली. महाराज मार्गदर्शन करतात, महाराज मदत करतात, आणि याच्यात महाराजांचं दर्शन होतं. महाराजांचं दर्शन हे महाराजांचं मार्गदर्शन, आणि महाराजांच्या मार्गदर्शनाप्रमाणे मी जर वागायला लागलो
तर ते वागणं हे महाराजांचं दर्शन आहे, माझ्यातली सुधारणा हे महाराजांचं दर्शन आहे त्या ठिकाणी ताठ बसूया, शांत. खूप चांगलं वाटतं या केंद्रात आल्यानंतर. अनेक ठिकाणी जाण्याचा योग येतो, पण हे यांनी एक स्वतःचं असं एक व्यक्तिमत्व निर्माण केलेलं आहे आणि पारायण हा याचा प्राण आहे, लक्षात ठेवा. छान श्लोक म्हणूया शेवटचे आणि शांतिपाठ. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी. उपासनेला दृढ चालवा, भूदेव संतासी सदा लवावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षो नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. समाधी पाहता समाधान होते, तनु कष्टवी त्यासी आनंद देते. मनी भाविता कामना पूर्ण होती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. डोळे मिटलेले, शांत. तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. श्वासोच्छ्वास संथ स्थिर ठेवत शांतिपाठ. ओम सहना भवतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात सोडूया, ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर सोडूया. सावकाश डोळे उघडत क्रमाक्रमानं लक्ष्मणापासून स्वामी स्वरूपानंदांपर्यंत दर्शन घेऊया प्रत्येकाचं. सर्वांचं दर्शन घेतल्यानंतर इथे उपस्थित असलेल्या सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद महाराज महाराज महाराज.